हुआ क्या गिन के? क्या कितना है? 500। इतना बेचा? साबी तो घर पे रख दी है, किसके हाथ में इधर जेब में और भी किला बोलो। हे एव्हरीवन, तर कामावरती आज एक असा दृश्य पाहायला मिळालं जो मला खरंच कॅप्चर करूशी वाटला. सो ते दोन मुलं जे मगाशी आले होते ना, ते आपसामध्ये चर्चा करत होते. त्यांच्याकडे ना सुट्टे पैसे होते, तर त्यांना ते आहे ना बंदे करून पाहिजे होते. तर मी म्हटलं की हे काय असं करतायत, जरा जाऊन बघू. तर मी बघितलं, तर मी त्यांना विचारलं की तुम्ही हे पैसे कुठून आणले. तर ते म्हटलं की हमने नींबू मिर्ची का अभी धंधा किया, तो उसमें से ये पैसा आया, तो हम बंदा कराने को आए. तर मी त्यांना विचारलं कोण करतो हे सर्व कामं. तर ते म्हटले माझे पप्पा करतात, पण आज पप्पाला बरं नाही तर पप्पा नाही आले. सो आम्ही दोघं आलो आणि आम्ही सर्व निंबू विकून आलो. ही आमची दुसरी खेप होती. सो मला ते बघून ना खूप भारी वाटलं. मग मला असं वाटलं की कॅप्चर करायला पाहिजे आणि तुम्हाला दाखवायला पाहिजे, म्हणून मी तुमच्यासोबत ते शेअर करते आहे. आणि आज डब्याला काही नव्हतं जास्त, तर मग भाजी नव्हती, तर मग मी आलू पुरीचाच डब्बा केला. आणि ते आता मी जेवायला बसली आहे इकडं. आणि भारी वाटतंय इकडं येऊन दुपारी. असं वाटतंय की हा चल कामावर आले, नाही तर मला येड्यागत झालं होतं सर्व. संध्याकाळी आम्ही गेलो पावभाजी खायला, कारण की मुलांना पावभाजी खायची होती. आणि आजकाल खरं सांगू तर बाहेरचं खूप खाणं होत आहे. मला ते बाहेरचं खाणं टाळणं आहे. सो बघू ते कधी पूर्ण होते. फुकी फुकी बाबा येते. पप्पा येते. भूक लागली म्हणून मी मॅगी बनवली आहे. मुलं बाहेर खात आहे आणि मी इथं आली तुमच्यासोबत गप्पा मारायला. सो आज मी गेली होती ब्लड टेस्ट करायला. सर्वात आधी मी डॉक्टरकडे गेली होती. ह्या गोळ्या आणल्या आणि त्याच्यानंतर मी ब्लड टेस्ट केला, जो की मला खूप दिवसापासून करायचा होता, पण मी ते अवॉइड करत होती. पण मला वाटलं नाही. ऍक्च्युली दुपारी काय झालं, घाम येत होता, पूर्ण थंड अंगावर घाम येत होता. सो मला असं 5-6 दिवसापासून तो त्रास होत आहे. तर मी म्हटलं चल आपण याचा तोड लावूया, या नेमकं काय होतं. मला वाटलं माझा बीपी वगैरे लो झालं असेल किंवा काय, तर जाऊन येऊ. आणि सर्वात आधी काय आहे ना, मला माहिती आहे का, छोट्या छोट्या गोष्टी पण लगेच हिट करतात. मला आता त्रास होतो की कुठली छोटीशी गोष्ट पण मला झालं तर मी लगेच टेन्शन मध्ये येऊन जाते. सो हा माझा एक प्रॉब्लेम स्टार्ट झालेला आहे. पण मी आता सध्याला डॉक्टरकडे गेली होती. म्हटलं नको, आपल्याला जायला पाहिजे. तर मी लगेच डॉक्टरकडे गेली. तर त्यांनी मला चेक केलं. सो तिथं मला काही प्रॉब्लेम नव्हता. म्हणजे ते बोलले काय नाही, व्हायरल आहे म्हणून तुला असं वाटतंय, बाकी काहीच नाही. तर मी त्यांना हे पण मी विचारलं की मला ताप आहे किंवा काय. तर ते बोलले असं काहीच नाहीये, तू औषध घे, जास्त विचार करू नको. ठीक आहे म्हटलं. तर त्यांनी मला मेडिसिन दिले आणि त्यांना मी हे पण सांगितलं की मग हे माझे हात वगैरे आहे बघा, असे नसं कसे दिसत आहेत. तर हा हाताचं कसं आहे ना, हे जे फिंगर्स आहेत ना, हे फर्स्ट फिंगर आणि थंब. तर हे बघा खूप ना असा पेन होतोय मला. हे बघा असं फोल्ड पण नाही होते, सी हे बघा. तर तो मला पेन होतोय. तर मला डॉक्टरनी ब्लड टेस्ट लिहून दिलेला आहे. तो मी ब्लड टेस्ट पण केलेला आहे. रिपोर्ट आली असेल, पण मी घ्यायला गेली नाही. मी ते उद्या घेणार ब्लड टेस्टची रिपोर्ट. सो आणि मी त्यांना हे पण सांगितलं की मला माझा वेट खूप कमी झालाय. तर थायरॉइडचं टेस्ट
करावा लागेल का? मला करायची इच्छा नाहीये, कारण की मी खूप वहमी आहे. तर त्यांनी मला सांगितलं, की "तू डिलिव्हरीच्या वेळेस थायरॉईड चेक केला होता का?" मी म्हटलं, "हो." नॉर्मल आलता. मग मला ते बोलले, "काही टेन्शन घ्यायची गरज नाहीये. जास्त विचार करू नको." सो मी तो विचार आता सोडून दिलेला आहे. मी एकदम नॉर्मल झाली आहे. आणि जर समजा उद्या जर मी ब्लड टेस्ट करते आणि काही इश्यू दिसतोय, तर मी त्यांना हे पण विचारलं, की "ते रिकव्हर होणार का?" हो बोलले, "रिकव्हर होणार. काही प्रॉब्लेम नाहीये." सो मी आता टेन्शन फ्री आहे, कारण मी स्वतःवर काम करायला चालू केलेलं आहे. ॲक्चुअली काय झालं, जेव्हापासून अद्विका झाली, 1 मिनिटं. तू खाऊन आली? कुकी खात आहे? ठीक आहे. सो काय होते माहिती आहे का, ज्यावेळेस माझी डिलिव्हरी झाली, त्यावेळेस ह्या 2 मुलांचा भार माझ्यावर होता, तर मला काही सुधरत नव्हतं आणि त्याच्यावर मला पण काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम स्टार्ट झाले होते, तर मी पूर्ण डिस्टर्ब लागली होती. सो मी स्वतःचं केअर करायला विसरूनच गेली आणि मी हे म्हटलं, की नको नंतर करेल, नंतर करेल, करेल, होऊन जाईल आरामात. त्या त्या चक्करमध्ये मी माझ्या बॉडीला एकदम डिस्ट्रॉय केला आतून. स्वतःनी. ते माझी चुकी. पण आता मला असं वाटतंय, की खूप मोठी चुकी होती. कारण की जेव्हा तुम्ही तुमच्या बॉडीला खोकला करतात आणि मग नंतर त्याला परत चांगलं व्यवस्थित करायला बघतात, तर ते वेळ घेते. म्हणून त्या पिरियडमध्येच तुम्ही रिकव्हर व्हा. एवढा विचार करायचा नाही, एवढा वेळपर्यंत आपल्या बॉडीला खराब करायचा नाही. फिजिकली खराब होऊ नाही द्यायचं. झालं बेटा? पाहिजे तुला? दे तिला एक मॅगी. फ्रेंड्स, तुम्ही मम्मीचा हा वाला जो बोट आहे ना, तुम्ही दोघी बघेन ना, तर एक हाताचा तुम्हाला हा बोट एकदम असं दिसेल. असं असं पूर्ण तेडा दिसेल तुम्हाला. सो गाईज, बोलायचं तात्पर्य हे आहे, की स्वतःची केअर करा त्यावेळेसच ज्यावेळेस तुम्हाला त्रास होतोय. माझ्यासारखं मूर्खपणा करून एवढ्या वेळपर्यंत वेट नको करा. पण माझा पण मूर्खपणा नव्हता, माझ्याकडे कोणच नव्हतं आणि मला सर्व काही मॅनेज करायचं होतं, तर मी स्वतःला साईडला ठेवून मी माझ्या घराचा विचार केला. तर ते मला काही मूर्खता वाटत नाही, पण ठीक आहे, मला काय कुठला आजार नाहीये, तर मी स्वतःची केअर करून नीट होऊन जाणार. कारण की मेन काय असते, रुटीन असते. तुमच्या बॉडीला रुटीनच नाहीये, तर तुमची बॉडी काय तुमची हेल्प करणार आहे. पण मी एवढ्या 8 दिवसापासून स्वतःची केअर करते. केअर इन द सेन्स, मी वेळेवर खात आहे. मी माझ्या पोटाला फुल ठेवत आहे. मी त्याला बिलकुल पण खाली ठेवत नाहीये, जे मी आधी करत होती. सो मी माझ्या रिकव्हरीच्या याला स्टार्ट आहे, की हे आहे, की स्वतःची केअर करा यार. मुलं आहेत, तर मुलांसोबत स्वतःची केअर करा. मी पण तेच करणार आहे. सो बघू आता उद्या रिपोर्टमध्ये काय येते आणि बस आपल्या कामाला लागायचं, अजून काय. व्लॉगिंग करायची आहे, खरंच व्लॉगिंग करायची आणि मी ते करणार. सो गाईज, चला, खूप बोलले मी, जास्त बोलले. आता आपण इथंच व्लॉग संपवूया. पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय. काय बोलली? बाय. इथे बघ. चालतो. हा, बाय तर बोल. बाय बोलतो.